लाडक्या बहिणींनो, तुमची लाडक्या बहिणी योजनेसाठी ई-के-वाय-सी झाली असेल आणि ती ई-के-वाय-सी तुम्ही केला नसाल, तुम्ही दुसऱ्याला जर करायला दिला असाल, तर अशा केसमध्ये तुम्हाला एक उत्सुकता असते की तुमची ई-के-वाय-सी खरंच झालेली आहे किंवा नाही, हे पाहण्याची उत्सुकता असते. तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण तुम्ही दुसऱ्याकडे जाऊन जर तुमची ई-के-वाय-सी केला असाल, तरीसुद्धा तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने चेक करू शकता की तुमची लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी झालेली आहे का किंवा नाही. हे कसं पाहायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डीपमध्ये ए टू झेड माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी कसं करायचं याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेला आहे. यूट्यूबवरती भरपूर ऑडियन्सने पाहिलेला आहे आणि तोच व्हिडिओ आपला एक फेसबुकवरती अपलोड करण्यात आलेला होता आणि फेसबुकवरती तर आपल्या व्हिडिओवरती 10 लाख व्ह्यू हे आलेले आहेत. 10 लाखांपर्यंत आपला व्हिडिओ हा पोचलेला आहे की ई-के-वाय-सी कसं करायचं. जर तुम्ही अजून ई-के-वाय-सी केला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहून घेऊ शकता. तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे का नाही हे कसं पाहायचं. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला आपल्याला गुगलमध्ये यायचं आहे. गुगलमध्ये आल्याच्यानंतर UIDAI हे टाईप करून सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर तुमच्यासमोर ही पहिली लिंक दिसेल. या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे आल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला कुठेही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता माय आधारची वेबसाईट ओपन होईल आणि इथे ओपन झाल्याच्यानंतर सिम्पली इथे लॉग इनचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकायचा आहे ज्या लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणीला चेक करायचं आहे की माझी ई-के-वाय-सी झालेली आहे किंवा नाही, तर त्यांचा आधार कार्ड इथे टाकायचा आहे आणि हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. एक्झाम्पलसाठी मी एक आधार नंबर टाकून घेतोय. तर तुम्ही पाहू शकता आधार नंबर टाकलेला आहे. हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकलेला आहे. सिम्पली लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. जो आधार नंबर टाकलेला आहे तो आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP गेलेला असेल तो OTP टाकून सिम्पली लॉग इन करून घ्यायचा. मी OTP टाकून घेतोय. OTP टाकलेला आहे. सिम्पली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सिम्पली अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन दिसेल ऑथेंटिकेशन हिस्ट्री. हे जे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सिलेक्ट मॉडिफाय जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं ऑथेंटिकेशन कसं झालेलं आहे. सिम्पली OTP आलेला असेल तर आपल्याला OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लाडक्या बहिणी योजनेची जी के-वाय-सी चालू आहे ती OTP थ्रूच चालू आहे. त्यामुळे OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्ही डेट पाहू शकताय. एंटर स्टार्ट डेट आणि एंटर एंड डेट म्हणजेच तुम्ही कोणत्या तारखेला ई-के-वाय-सी केला आहेत ती तारीख तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर तुम्हाला इथे तारीख माहिती नसेल तर सिम्पली या महिन्यातली कुठलीही तारीख तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर एक्झाम्पलसाठी तुम्ही इथे पाहू शकताय मी आता 1 तारीख सिलेक्ट करतोय. 12 तारखेच्या आतमध्ये जर तुमची ई-के-वाय-सी झालेली असेल तर सिम्पली 1 तारीख या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि एंड डेटमध्ये आज 13 तारीख आहे तर सिम्पली 13 तारीख या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय. म्हणजेच या 13 दिवसाच्या आत जर तुमची ई-के-वाय-सी झाली असेल तर सिम्पली अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट तारीख माहिती असेल तर तुम्ही एक्झॅक्ट तारीख इथे टाकू शकता. आता इथे एक्झॅक्ट तारीख टाकल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला माहिती असेल तर टाकू शकता, नसेल माहिती तर तुम्ही ही रेंज अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता. इथे फेच ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा ऑप्शन अवेलेबल दिसतील. यामध्ये तुम्ही पाहू शकताय डेट अँड टाईम देण्यात आलेला आहे. म्हणजे तुमची के-वाय-सी कधी झालेली आहे ती तारीख तुम्हाला इथे दाखवली जाईल. त्यानंतर मोडॅलिटीमध्ये तुम्ही इथे पाहू शकताय OTP दाखवलं जाईल आणि स्टेटस तुम्ही इथे पाहू शकता इथे सक्सेसमध्ये दाखवलं जाईल. ट्रान्झॅक्शन ID सुद्धा दाखवली जाईल. रिस्पॉन्स कोडसुद्धा दाखवला जाणार आहे. या महिन्यामध्ये जर फक्त के-वाय-सीच केला असेल तर तुम्हाला इथे एक ऑप्शन इथे एक सक्सेसफुल दाखवलं जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसरी कुठली के-वाय-सी केला असेल तर तीसुद्धा तुम्हाला खाली दाखवली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तारीख लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्या तारखेला ई-के-वाय-सी झालेली आहे त्या तारीख वाईज तुम्ही इथे अशा प्रकारे चेक करू शकता. आता ही के-वाय-सी फक्त लाडक्या बहिणीची झाली. त्यांच्या पतीची के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहे का हे सुद्धा अशाच प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्यांचा आधार नंबर टाकून. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी झालेली आहे का हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकणार आहात. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.